शेतकरी मित्र हो, आपण जी शेती करता ते शेती करण्यामध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. तर त्यातली एक अडचण म्हणजे आपण जमिनीची निवड करतेवेळी 3 प्रकारच्या जमिनी राहतात. हलकी, मध्यम आणि भारी. हलक्या जमिनीत ते तर कोरडवाहू पिके येतात. ज्वारी, बाजरी, तीळ इत्यादी पिके, हलकी पिके. व ती जूनमध्ये आपण पेरणी केली की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ते निघून जातात. त्यानंतर ती जमीन रिकामीच पडून राहते. नंतर जी मध्यम जमीन आहे, मध्यम जमिनीमध्ये आपले भुईमूग, सूर्यफूल, तूर, तीळ वगैरे हे पिके घेता येतात. ही पिके सुद्धा आपल्याला जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत पुरतात आणि त्यानंतरही ती जमीन ही मोकळीच राहते. त्यानंतर जी भारी जमीन आहे, भारी जमीन म्हणजे इरिगेशनची जमीन. तिच्यामध्ये विहीर वगैरे खोदून, नदी नाल्यावरून पाणी अडवून, ते पाणी आपण जिरवून शेततळे वगैरे या दृष्टीने इरिगेशन करून त्यातून आपण उत्पन्न काढतो. अशी जमीन जी राहते ती 3 वर्षानंतर तिच्यामधील पूर्ण कस निघून जातो आणि पुढे काहीच ती रिस्पॉन्स देत नाही आपल्याला. तर अशा वेळेस काय करायला पाहिजे आपण? बरेच लोक विचारतात, तर आमच्या पेरूच्या झाडाला पेरू येत नाही, येतात पण ते गळून पडतात, काय करावे काय नाही. मला एक परवाला लातूरच्या शेतकऱ्याने प्रश्न विचारला की सर आता काय करावे, काय करायला पाहिजे. त्याला मी सरळ सांगितलं की तू मातीचा नमुना घे, तो प्रयोगशाळेत पाठव. प्रयोगशाळेत त्याचं पूर्ण ॲनालिसिस होईल आणि ॲनालिसिस झाल्यानंतर तुला त्यामध्ये सगळी माहिती मिळेल त्या चार्टमध्ये. असे केल्यानंतर मग त्याला सगळी माहिती सांगून मी घरी परत आलो. आता अशा वेळेस काय करायचे? मातीचा नमुना घ्या असं मी म्हटलं, पण नमुना कसा घ्यायचा हा एक प्रश्न. तर त्याला काय सांगितलं मी की तुझे समजा 2.5 एकर शेत आहे. 2.5 एकर शेतामध्ये तू 4 कोपऱ्यामध्ये 2-2 फुटाचे खड्डे करायचे. 2 बाय 2 बाय 2चे खड्डे करायचे. एक खड्डा मध्ये करायचा. खड्डा करताना तो बांधाच्या शेजारी नको, बांधाच्या शेजारी नको, विहिरीच्या शेजारी नको, किंवा आपण खत वगैरे टाकतो तिथे, शेणखत वगैरे, कचरा वगैरे भरतो त्याच्याजवळ नको. असं 10 फूट अंतरावर ते 2 बाय 2 बाय 2चे खड्डे करायचे. 4 खड्डे केल्यानंतर आणि एक मध्ये केल्यानंतर त्यातली माती जी आहे ती खरडून घ्यायची. पूर्ण ती माती खरडून घेतल्यानंतर ती माती एका गोणपाटावर जमा करायची. गोणपाटावर जमा केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला त्याचे 4 भाग करायचे. 4 भाग केल्यानंतर समोरासमोरचे जे भाग राहतात ते भाग घेऊन जवळपास एक 500 ग्रॅम माती आपण ती एका कापडी पिशवीमध्ये भरायची. त्याच्यामध्ये माहिती लिहायची आपण, शेतकऱ्याचे नाव, गावचे नाव, सर्वे नंबर, पूर्ण माहिती राहते त्याच्यामध्ये. तुम्ही जर माहिती भरली तरच त्या माती तपासणाऱ्याला काय ते समजून जाईल. पुढील पिके कोणती, मागे कोणती पिके घेतलेली आहे, हे सगळ्याची माहिती, डिटेल माहिती त्याच्यामध्ये भरून मृद परीक्षण प्रयोगशाळा ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. आपण त्याची चौकशी करावी. आपण तो नमुना प्रत्यक्ष तिथे जाऊन द्यावा तिथल्या कर्मचाऱ्याला. त्याची रसीद घ्यायची. रसीद घेतल्यानंतर त्याला सांगायचे की किती दिवसात नमुना तपासून मिळेल. तो त्याप्रमाणे तुम्हाला तारीख सांगेल. तुम्ही त्या कर्मचाऱ्याकडून तारीख घेऊन त्या तारखेला तुम्ही जर गेले तर ते ॲनालिसिस करून तुम्हाला रिपोर्ट सबमिट करतील. रिपोर्ट सबमिट केल्यानंतर त्यामध्ये पूर्ण राहते तुमच्या जमिनीमध्ये नत्र किती आहे, उपलब्ध किती आहे आणि त्यामध्ये किती टाकावं लागेल. नत्र टाकायचे असल्यास आपण शेणखत, युरिया वगैरे इत्यादी खतं आपल्याला वापरायची आहे. त्यानंतर स्फुरद किती कमी आहे याचे पूर्ण ते तुम्हाला ॲनालिसिस कळेल.
आणि याप्रमाणे आणि पुढे कोणती पिकं तुमच्या शेतामध्ये येतील याचे सुद्धा त्याच्यामध्ये माहिती दिलेली राहते. तेव्हा या ॲनालिसिस प्रमाणे आपण जर त्याची अंमलबजावणी केली तर निश्चित आपल्याला फायदा होईल. तरी ज्याप्रमाणे आपण शुगर, ब्लड, BP वगैरे चेक करत राहतो, वारंवार चेक करतो, त्याप्रमाणे जमिनीची पण आरोग्य तपासणी करायला पाहिजे आणि त्या ॲनालिसिस प्रमाणे आपण जर त्याची अंमलबजावणी केली तर निश्चित आपला फायदा होईल. एवढे मी माहिती एवढी सांगितली आहे. तिच्यावर जर आपण अंमलबजावणी केली तर खचितच फायदा होईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यास आपल्याला पुढचे नोटिफिकेशन मिळतील. आणि पुढे मी आता एक नवीन तुम्हाला माहिती सांगणार आहे. फळबागविषयी माहिती द्यायची आहे तुम्हाला. तर असे प्रत्येक पिकाची अशी वेगवेगळी माहिती मी तुम्हाला सांगेल. तेव्हा तुम्ही निश्चित त्याचा उपयोग केल्यास तुमचा फायदा होईल. धन्यवाद.